हॅलो फ्रेंड्स, तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो बोनलेस चिकन। तर इथे मी चिकनचे असे चौकोन आकारामध्ये पीसेस केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला ह्यात घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट 1.5 चम्मच आणि काळी मिरी पावडर। तर ही काळी मिरीची पावडर मी घरातच बनवलेली आहे, ती सुद्धा 1 चम्मच घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, तर ती 1.5 चम्मच आपल्याला घालायची आहे। तर ही पावडर आपल्याला घालायची आहे कलरसाठी। तर फ्रेंड्स, इथे आपण बनवत आहोत चायनीजचा आयटम। तर आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर त्यासाठीच घातलेली आहे, फूड कलर न घालता। तर आता इथे मी घातलेला आहे 1 चम्मच विनेगर। जर आपल्याजवळ विनेगर नसेल तर आपण त्यामध्ये 1 चम्मच लिंबूचा रस सुद्धा घालू शकतो। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। नंतर मी हे 1 अंड घेतलेला आहे, त्यातला पिवळा जो भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 चम्मच मैद्याचं पीठ घालायचं आहे, कारण अर्धा किलो आपल्याकडे चिकन आहे, त्यामुळे 2 ते 3 चम्मच मैदा घालायचा आहे बॉन्डिंग होण्यासाठी। तसंच कॉर्न फ्लोअर सुद्धा आपल्याला 2 ते 3 चम्मच ह्यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच। तर आता मला असं वाटत होतं मिक्स करताना की ह्यामध्ये लाल मिर्च पावडर थोडी कमी पडलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा अर्धा चम्मच ॲड केलेली आहे। तर ही अगोदर मी वापरलेली होती, तर त्यात थोडीशी उरलेली होती, त्यामुळे मी ती होती तेवढी सर्व टाकली। तर पाहू शकता तुम्ही, तर आपल्याला एखादा इन्ग्रेडियंट्स कमी पडला तर आपण पुन्हा टाकू शकतो वरून। तर आता ह्याला छानपैकी अर्धा तासासाठी मॅग्नेट करायला ठेवायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असं मॅग्नेट झालेलं आहे। तर आता ह्याला मी पुन्हा एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी। तर आता हे पीसेस आपल्याला हाय हीटवरती फ्राय करायचे आहे, कारण की जर हाय हीटवरती आपण फ्राय केले ना तर ते असे तडकल्यासारखे होत नाहीत, मस्त असे ज्युसी होतात। जर स्लो गॅस करून जर आपण हे तळले ना तर ते असे कडक होतात, त्यामुळे आपल्याला हाय हीटवरतीच हे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, पटापट सुद्धा ते तळून निघतात आणि ज्युसी सुद्धा राहतात, असे चांबडल्यासारखे होत नाहीत। आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, चिकन फ्राय केलेलंच तेल आहे ते, आणि त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा सुद्धा बारीक काप करून घेतलेले आहेत त्याचे, आणि ते सुद्धा आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। एकदम आपल्याला काळसर असं करायचं नाही। तर इथे मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। तर हिरवी मिरची मी अगोदरच फ्राय करून घेतलेली आहे, आपण त्याला नंतर सुद्धा टाकू शकतो, पण मी अगोदरच टाकलेली आहे। तर त्यानंतर 1 शिमला मिरची मी स्क्वेअर मध्ये कापून
ती सुद्धा ह्यात फ्राय करायची आहे, आपल्याला हलकीशीच फ्राय करायची आहे। तर हे फ्राय करताना ना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना हाय ठेवायची आहे, कारण की असं ते क्रिस्पी झालं पाहिजे। त्यानंतर बघा एक कांदासुद्धा मी स्क्वेअर आकारामध्येच कापून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला असा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। तर आपल्याला ही सर्व फ्राय करताना ना आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे, त्यामुळे हे कसं असं छान असं क्रिस्पी फ्राय होणार आहे। तर हे ना आपल्याला 10 ते 15 सेकंदच आपल्याला असं मस्त हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेला आहे 1.5 चम्मच टेबलस्पून सोया सॉस आणि हा 1.5 चम्मच चिली सॉस। तर चिली सॉस तुम्ही कमी जास्त करू शकता, तिखट जसं तुम्हाला हवं आहे तसं। तर त्यानंतर 1.5 चम्मच टोमॅटो सॉससुद्धा ह्यात घालायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे इथे सुद्धा। तर आता ना आपण इथे घेणार आहोत एका वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी। आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, कारण की पिठाच्या गुठळ्या राहायला नकोत। तर हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये ना मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्यात अजून अर्धा ग्लास छोटा ग्लास पाणी ॲड करू शकता, कारण की मला असं थिकनेस जास्त पाहिजे होता, त्यामुळे मी त्या पिठामध्ये पाणी कमी घातलेलं आहे कॉर्नफ्लोअरमध्ये। तर पाहू शकता आता ते सुद्धा आपल्याला ढवळून घेतलेलं पाणी आहे कॉर्नफ्लोअरचं, ते आता आपल्याला ह्यात घालायचं आहे आणि ते सुद्धा असं छान 2 ते 3 मिनटं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा हे थिकनेस आलेला आहे, तर पाहू शकता तुम्ही। तर आता आपण जे फ्राय केलेले जे पीसेस होते बोनलेस चिकनचे, ते आता आपल्याला ह्यात ॲड करायचे आहे। तर फ्रेंड्स हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, छान असं हे क्रिस्पी सुद्धा बनणार आहे आणि छान बनलेलं सुद्धा आहे। तर त्यानंतर आता मी वरून थोडंसं कांद्याची पात सुद्धा घातलेली आहे आणि आता हा आपला चायनीजचा आयटम एकदम खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।